मला राईसमधला ना बिर्याणी प्रकार हा अतिशय आवडतो. सध्या नॉनव्हेज खाणं माझं बंद आहे, तर मी म्हटलं आज व्हेज बिर्याणी करूया. घरात भाज्या नव्हत्या, पनीर मात्र होतं, तर म्हटलं चला आज ना पनीर दम बिर्याणी करूया. तर ही साधी-सुधी दम बिर्याणी नाही, मस्त अशी तंदुरी पनीर दम बिर्याणी आहे. कशी केली? चला तर बघूया. आणि यासोबत मी हा मस्त असा रायता तयार केलेला आहे. स्पेशल रायता आहे. याची रेसिपी पण थोडीशी वेगळी आहे. चला तर या दोन्ही रेसिपी मी तुमच्याशी इथे शेअर करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची आपली ही पनीर दम बिर्याणी आणि रायताच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे आणि हे मलाई पनीर आहे. आता याला मी असे कट करून घेतलेले आहे क्यूब्समध्ये. आता याला आपल्याला थोडेसे मसाले लावून घ्यायचे आहे. त्यामध्ये मीठ, हळद, तिखट आणि थोडंसं धणे-जिरे पूड मी लावून घेते. अगदी थोडंच लावायचं आहे. फक्त एक थोडासा फ्लेवर याला यायला पाहिजे म्हणून. आणि याला एक 10-15 मिनिटं आपण बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत बिर्याणीसाठी जी काही तयारी असते ना ती करून घेऊ. त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे बासमती राईस घेतलेला आहे. 1 कप बासमती राईस आहे. हा मी इंडिया गेट घेतलाय. तुम्ही कुठलाही लोकल किंवा दावत वगैरेचा घेऊ शकता. त्यानंतर याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 2 ते 3 वेळा मी याला धुवून घेतलं आणि यामध्ये पाणी घालून हे आपण 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊ. आता आपल्याला बिर्याणीसाठी लागणारा बरिस्ता तयार करायचा आहे, म्हणजे तळलेला कांदा तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे 3 मीडियम साईजचे कांदे घेतले. तर इथे मी दीड कांदा जो आहे ना किंवा 2 मीडियम साईजचे कांदे जे आहेत ते असे बारीक चिरून घेतलेले आहे लांब-लांब आणि त्याला तळून घ्यायचं आहे. हे बघा संपूर्ण कांदा मी छान बारीक चिरून घेतलेला आहे. अगदी पातळ-पातळ, लांब-लांब चिरून घेतला आहे आणि यापैकी आपल्याला थोडा तळून घ्यायचा आहे आणि थोडासा आपल्याला फोडणीला लागणार आहे. त्याआधी इथे मी राईस तयार करून घेते. म्हणजे आपल्याला जी बिर्याणीसाठी राईस लागणार आहे तो तयार करून घेऊ. तर कसं असतं जेव्हा आपण बिर्याणी वगैरे करतो तर एक-एक स्टेप करण्यापेक्षा जेव्हा सायमल्टेनियसली 2-3 गोष्टी होत असेल तर त्या करून घ्यायच्या आहेत. तर मी इथे एका पॅनमध्ये म्हणजे एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं. त्यामध्ये थोडेसे खडे मसाले घातलेले आहे. त्यामध्ये मिरे, लवंग, दालचिनी, वेलची आणि एक चक्री फूल घेतलेलं आहे. तमालपत्र असेल तर तमालपत्र पण यामध्ये घालायचंय आणि आता थोडंसं मीठ यामध्ये घालू आणि या पाण्याला छान उकळी येऊ देऊ. तर ही उकळी येईपर्यंत मी हे जे पातेलं आहे ते मागच्या साईडला ठेवलं आणि पुढे गरम तेल करून घेतलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला आता थोडासा कांदा तळून घ्यायचा आहे. तर इथे मी जर मोजलं ना कपाने मोजलं तर अर्धा कप इथे मी कांदा घेतलेला आहे आणि तो तळून घ्यायचा आहे. तर आपल्याला बेसिकली थोडासा बरिस्ता तयार करून घ्यायचा आहे. बरिस्ता म्हणजे काय तर तळलेला कांदा. तर बिर्याणीमध्ये या तळलेल्या कांद्याची अतिशय मस्त टेस्ट येते. तर असा तळलेला कांदा करून ठेवायचा आहे. जेव्हा आपण लेयर करतो ना तेव्हा तो आपल्याला कामी येणार आहे. आणि तुम्ही बघू शकता मागच्या बाजूला इथे पाणी पण गरम झालेलं आहे, उकळलं आहे. आता यामध्ये जे आपण भिजवून ठेवलेले तांदूळ आहे ना ते यामध्ये घालू आणि छान मिक्स करू आणि पूर्ण 100% राईस आपण इथे शिजवून घेऊ. तर याला 5 ते 7 मिनिटं लागतात आणि गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे. तोपर्यंत इथे कांदे पण आपले छान फ्राय झालेले आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण हे काढून घेऊ. आता याच तेलामध्ये जे आपण पनीर मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते घालू आणि ते पण छान फ्राय करून घेऊ. फ्राय करताना खूप डार्क फ्राय नाही करायचं. अगदी थोडासा लाईट गोल्डन रंग येतपर्यंत म्हणजे मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटं आपण हे फ्राय करून घेऊ. हे पनीर मी दोन्ही साइडनी किंवा असं थोडेसे पलटवून थोडे फ्राय करून घेतले आणि आता हे पनीर आपले झालेले आहे तळून. आता हे आपण काढून घेऊ आणि हे पनीर पण बाजूला ठेवू. आता या तेलामध्येच आपल्याला थोडेसे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत. तर मी इथे 1 वेलची, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 चक्री फूल, तमालपत्र असेल तर तमालपत्र घाला. माझ्याकडे तमालपत्र नाहीये त्याच्यामुळे मी इथे घालत नाहीये. आता यामध्ये आपण कांदा घालून घेऊ. जो कांदा आपण बारीक चिरून घेतला होता तो घालू आणि तो थोडासा सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊ. यामध्ये जे तेल आहे ना ते थोडंसं जास्त वाटत आहे म्हणून मी काय करते थोडंसं यातलं तेल काढून घेते आणि आता आपण हा कांदा थोडासा सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊ. मी यातलं थोडंसं तेल काढून घेतलं कारण आपल्याला नंतर थोडंसं तूप सुद्धा घालायचं आहे. तर सुरुवातीलाच तेल आपल्याला जास्त वाटत असेल तर थोडंसं काढून घ्या. त्यानंतर हे बघा इथे आपला
राईस पण झालेला आहे, तो पण छान शिजत आलेला आहे. मी तुम्हाला दाखवते. अगदी 100% आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे. आणि हा आपण काढून चाळणीवरती ठेवून देऊ, म्हणजे राईस छान थंड होईल आणि एकमेकांपासून छान मोकळा होईल. यावरती तुम्ही थोडंसं तूप किंवा तेल पण वरून घालून घेऊ शकता. आता इथे आपले कांदे पण थोडेसे सॉफ्ट झालेले आहे. आता यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली. ही पण अर्धा मिनिटं परतवून घेऊ. आता यामध्ये 2 मिरच्या मी अशा स्लिट करून घातल्या. इथे शाही बिर्याणी मसाला आहे हा एव्हरेस्टचा, तर तो मी इथे 1.5 टेबलस्पून घातलेला आहे. त्यानंतर थोडेसे हळद घालू. 1 टीस्पून मी इथे तिखट घालत आहे. तर तिखट थोडं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि यामध्ये आपण सगळे मसाले किंवा खडे मसाले वगैरे घातलेले आहेत. त्याच्यामुळे तिखटाचं प्रमाण मी इथे थोडंसं कमी ठेवलेलं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालू. राईसमध्ये ऑलरेडी मीठ आहे आणि जे आपण पनीर फ्राय केले ते पण थोडेसे सॉल्टेडच आहे. आपल्याला मीठ फक्त इथे हा जो मसाला आहे ना त्यासाठीच वापरायचा आहे. त्यानंतर इथे मी पाव कप इतकं दही घातलं आणि ते पण छान मिक्स करून घेऊ. आणि दही घालताना गॅस कमी ठेवलेला होता. हे बघा, हे छान मिक्स करून घेतलं. आता मी इथे गॅस मोठा करते आणि हे जे आपण पनीर फ्राय करून घेतले होते ते यामध्ये घालू. छान मिक्स करू. आणि या मसाल्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि जो आपण तळलेला कांदा आहे तो थोडासा घालू. छान मिक्स करू. तर आपलं हे पनीर बिर्याणीचं जो मसाला आहे तो तयार झालेला आहे. आता आपण ह्याला लेयर करून घेऊ. आणि हो, यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप सुद्धा घालायचं आहे. तर बिर्याणीमध्ये तुपाची टेस्ट खूप अप्रतिम लागते. शिजवलेला राईस आहे तो पण यावरती टाकून देऊ आणि छान पसरवून घेऊ. त्यानंतर यावरती मी इथे पाव कप दुधामध्ये थोड्याशा केसरच्या काड्या घातल्या होत्या. त्या पण छान आहे बघा, रंग मस्त आलेला आहे तो यामध्ये घालू. त्यानंतर रोज वॉटर घालू 5-6 ड्रॉप्स. मला बिर्याणीमध्ये रोज वॉटर, केवडा वॉटर अतिशय आवडतं म्हणून मी घालते. नाही घातलं तरीही चालेल. त्यानंतर हा तळलेला कांदा यावरती घालू. थोडीशी कोथिंबीर घालू. आणि आपल्या या पनीर दम बिर्याणीला एक मस्त स्मोकी फ्लेवर यावा किंवा मस्त तंदुरी ही पनीर बिर्याणी आपली व्हावी त्यासाठी मी इथे या वाटीमध्ये थोडासा कोळसा घेतलेला आहे. कोळसा मी थोडासा आधीच गरम करून घेतला. त्यावरती थोडंसं तूप घालू आणि हे झाकून आता 10 ते 15 मिनिटं याला दम देऊ. इथे हे थोडंसं जे ओपन दिसतंय ना तिथे पण मी थोडी लवंग लावून घेते, म्हणजे यातली जो फ्लेवर आहे किंवा यातली जी स्मोक आहे ती बाहेर जाणार नाही. तर अगदी लो गॅसवर आपल्याला 10 ते 12 मिनिटं याला दम द्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला याला 15 ते 20 मिनिटं अजिबात उघडायचं नाहीये. त्यानंतरच उघडून आपली ही बिर्याणी बघायची आहे. आता त्यासाठी आपल्याला इथे रायता तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे दही घेतलं अर्धा कप. त्यामध्ये मीठ, साखर चवीपुरतं घातलेली आहे. साखर 1 चमचा. थोडंसं तिखट यामध्ये घातलं. नाही घातलं तरीही चालेल. हे छान मिक्स करू आणि हे जे आपलं दही आहे ना ते छान फेटून घेऊ. यामध्ये मी थोडंसं पाणी घालते कारण मला थोडीशी पातळ किंवा थोडंसं पातळ असा रायता आवडतो. हे बघा, पाणी घालून पण हे छान मिक्स करून घेतलं. आता आपल्याला इथे मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे. त्यामध्ये 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. 1 मिरची घेतलेली आहे. 1 मोठी मिरची होती म्हणून मी इथे 1 घेतली किंवा तुम्ही इथे 2 पण घेऊ शकता. आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालू आणि याला छान बारीक करून घेऊ. बारीक करताना थोडंसं जाडसरच बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, असं जाडसर आपण हे वाटून घेतलं. आता मी इथे एक तडका पॅन घेतला. त्यामध्ये तेल घ्यायचं आहे 1 चमचा. तेल छान गरम झालं की यामध्ये थोडीशी मोहरी घालू. अर्धा चमचा यामध्ये जिरे घालू. थोडीशी हिंग यामध्ये घालू आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं मिरची आणि लसणाचं ते पण यामध्ये घालू. अगदी 30 सेकंद आपण हे परतवून घेऊ आणि ही जी तयार फोडणी आहे ना, आता आपण जे दही फेटलं त्यामध्ये घालून घेऊ. आणि मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आणि ते पाणी पण यामध्ये घालून घेऊ. म्हणजे हे जे फ्लेवर आहे लसूण आणि मिरचीचं हे रायत्याला खूप छान टेस्ट देतं. आणि इथे मी 1 गाजर घेतलेला आहे किंवा अर्धा कप गाजर असा किसून घेतलेला हा यामध्ये घालू आणि आपलं हे गाजरचं स्पेशल असा रायता तयार आहे. हा रायता एकदा नक्की ट्राय करा. इतका अप्रतिम लागतो आणि यातला जो गार्लिक फ्लेवर आहे तो तर आहाहा! काय मस्त लागतो. तर एकदा असा हा लसणाच्या फोडणीचा आणि मस्त गाजराचा रायता नक्की ट्राय करा. चला,
तर हे पण छान मिक्स करून घेतलं. आपला रायता तयार आहे आणि मस्त आपली पनीर दम बिर्याणी पण तयार आहे. आता आपण सर्व करू. हे बघा, राईस आपला किती छान मोकळा झालेला आहे. बिर्याणी पण मस्त अशी मोकळी झाली आहे, तरीही अगदी सॉफ्ट आहे. तुम्ही बघू शकता. आणि आता आपण ही सर्व करू. सर्व करताना मी इथे एका प्लेटमध्ये ही बिर्याणी सर्व करून घेते. सोबत हा रायता सर्व करते. यासोबत तुम्ही मस्त भाजलेला किंवा रोस्टेड पापड पण सर्व करू शकता आणि आपली ही तंदुरी पनीर दम बिर्याणी एन्जॉय करू शकता. आम्ही तर ही बिर्याणी खूप एन्जॉय केली. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि येणाऱ्या पार्टीसाठी वगैरे ही बिर्याणी जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर नक्की करून बघा. आणि हो, मला कमेंट करायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर. आणि यामध्ये जो आपण तंदुरी फ्लेवर दिला आहे ना, त्यामुळे या पनीर बिर्याणीची चव अप्रतिम झालेली तर आहे आणि अजूनच वाढली सुद्धा आहे. तर एकदा या पद्धतीने ही बिर्याणी नक्की ट्राय करा आणि कशी झाली तर मला कमेंट करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.